नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 4 मार्च 2026 आहे आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत. पांडुरंग ह्या संताच्या भक्तीसाठी आरणला वर्षातून 2 वेळा आलेत. याही गेले 300-400 वर्षे 700 वर्ष झाली आमच्या ह्या संजीवन समाधी तीर्थक्षेत्राला. आणि पंढरपूरची पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही. ती आरणला वर्षातून 2दा येते. आषाढी वारी झाल्यानंतरची पुढची जी अमावस्या असते ते सावता महाराजांची पुण्यतिथी असते आणि त्या वेळेला पालखीचा मुक्काम आरणला 4 दिवस असतो. आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये आमची ही 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. तसा हा भाग 73 तालुके महाराष्ट्रामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात. त्या ह्या अवर्षण प्रवण क्षेत्रातल्या माढा तालुक्यात आपली ही बाग आहे. पाणी अतिशय कमी आहे, पण आम्ही रडत बसणारा शेतकरी नाही, लढत बसणारा शेतकरी. आणि त्यामुळं आज आपली ही बाग 11,000 झाडाची आंब्याची बाग कमी पाण्यामध्ये सुद्धा नैसर्गिक पद्धतीनं आणि ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथिक पद्धतीनं आपण ही बाग उभा केलेली आहे. आपण बघू शकताय. आज आता आपण आपला जो सावता आंबा आहे, शरद आंबा आहे, जे पेटंट आपल्याला मिळाले आणि ज्या आंब्यामुळं आमची ओळख जगापर्यंत पोचलेले, तो हा सावता आंब्याचा हा मातृवृक्ष आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण शरद आंब्याच्या मातृवृक्षाकडे जाऊ. हा सावता आंब्याचा हा मातृवृक्ष आहे. मगाशी आपण काही फोटो घेतले, त्याच्यामध्ये सावता आंब्याचा एक फोटो आहे. हा एक केशर आंबा आहे, जो आत्ता जवळजवळ 400 ग्रामपर्यंत त्याची साईज गेलेली आहे. आपण बघू शकता ही जी साईज आहे ती लहान मोठी आहे सगळीकडं. ज्या पद्धतीनं मोहर येतो आहे त्या पद्धतीनं हे सेटिंग होत असतं आणि त्यातनं पुढं आंबा तयार होत असतो. आपण सगळीकडे बघाल तर तुम्हाला हे असे आंबे घसानं लागलेले दिसतील. आता सध्या आपण शरद आंब्याच्या बाजूनी चाललेलो आहोत. ही जी बाग आपण उभा केलेली आहे डिसेंबर 18मध्ये ह्याची लागण झालेली आहे. आणि 2 महिन्यापूर्वी आपण जे नवीन तंत्रज्ञान आहे, एन ड्रीप त्याला म्हणू आपण, ते एन ड्रीपचं तंत्रज्ञान आपण या आपल्या बागेत बसवलेलं आहे. 22 mm जी त्याची जी नळी म्हणू आपण किंवा त्याचं लॅटरल म्हणू, ते 22 mm आहे. आणि त्यातनं 1.5 फुटावर आपल्याला तो पाण्याचा डिस्चार्ज मिळतो आहे. आता ह्या वेळेला आपण वरच्या कडच्या सबमेनला आपण ती पाईप जोडली गेली आणि त्या ठिकाणाहून आपलं जे हे सगळं 600 फुटापर्यंत आंब्याची लाईन आहे ती एकाच पद्धतीनं पाणी त्या ठिकाणी पडतं आहे. आणि त्याचा उपयोग आम्हाला ह्या दुष्काळी भागामध्ये जे आपलं पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 40% पाण्याची बचत झालेली आहे. आपण सध्या ह्या शरद आंब्याच्या झाडाजवळ आहोत आणि हाही आंबा आपल्याला बघायला मिळेल 300 ग्राम प्लसमध्ये आहे. हा असा आपण टॅग लावलेला असतो आहे. प्रत्येक नवीन व्हरायटी जी आहे आपल्याला आत बघू शकता लाकडाला आंबे आहेत. हे जे काम आहे हे ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये असल्यामुळं आपल्या ह्या बागेवर जे काय आपलं फळ येईल त्याच्यामध्ये पूर्णपणे सेंद्रिय आणि रेसिड्यू फ्री आंबा आपल्याला चाखायला मिळतो आहे. आज आपण हा छोटासा एक व्हिडिओ बनवतो की जेणेकरून आजच्या तारखेची आपली ह्या आंब्याची जी स्टेज म्हणू, अवस्था म्हणू, ती आपल्याला बघता यावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करतो आहे. आता आपण जे झाड बघताय हे दशेरी आहे. उत्तर भारतातली ही व्हरायटी आहे दशेरी. आणि लंगडा आपल्या बागेत खूप छान पद्धतीनं ह्याच्या झाडांची लागवड केलेली आहे. 50 झाडं दशेरीची आहेत. लंगड्याची जवळजवळ मातृवृक्ष एक आहे, पण
त्याची जी आपण लागण केलेली आहे ती जवळ 200 झाडं केली आहेत. शरद आंब्याची मातृवृक्ष आपल्याकडं 5 आहेत, पण आपण आपल्या बागेमध्ये साधारण 600 झाडं आपण शरद आंबा लावलेला आहे. सावता आंब्याची 200-250 झाडं आपल्या बागेत आहेत. त्याला आता सध्या आंबे येत आहेत. आपण ज्या वेळेला आपला आंबा एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत मार्केटला येईल, पुन्हा एक असाच व्हिडिओ बनवूयात. धन्यवाद.